काल नाशिकमध्ये जी काही घटना झालेली आहे, पोलिसांनी अतिशय कुशलतेने ती घटना हँडल केली, त्याच्यावर नियंत्रण केलंय। या घटनेमध्ये साधारणतः 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी पोलीस जखमी झालेत। बऱ्यापैकी त्यांचे उपचार करून त्यांना डिस्चार्ज करण्यात आलेला आहे। पोलिसांनी अतिशय संयमतेने या घटनेला सांभाळल्यामुळे मोठ्या घटनेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाही। आज नाशिकमध्ये अतिशय शांतता आणि सर्व व्यवहार सुरळीत त्या ठिकाणी आहेत। काल जेव्हा घटना हे होत होती तर CP असतील, जिल्हाधिकारी असतील, या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्ही दूरध्वनीवरनं त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि मला वाटतं की आज वातावरण सुरळीत आहे। दादा, काल मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली दोन्ही गटांमध्ये। काल सुद्धा आयोजन होतं, पोलिसांना लक्षात नाही आलं की अशा पद्धतीचं दगडफेक करू आणि आपण कालपासून माहिती घेतोय, नेमकं कारण काय म्हणजे ह्या खरं तर या घटनेचं? नाही बघा, जी काही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आतापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेला आहे? आता मी पेशंट्सचं प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली, त्यांना भेट दिलेली आहे, विचारपूस केलेली आहे, तब्येत त्यांची बरी आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचं मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे। दूध बाजार हा संवेदनशील परिसर आहे आणि इथून हा हिंदू सकल समाजाचा मोर्चा जात होता आणि अशा वेळी ही परिस्थिती होऊ शकते किंवा आधीपासून काही तशा पद्धतीनं जाणून बुजून प्लॅन आखला होता किंवा अचानक तशी परिस्थिती उद्भवली म्हणून झालं, याबद्दल तुम्ही काय? नाही, मला वाटलं की आता जेव्हा याची बैठक घेणार आहे तर या सगळ्या गोष्टींवर माहिती घेईल। प्राथमिक दर्शनी मूळ कारण काही कळू शकले आपण कालपासून या संदर्भात? माझी माहिती अशी आहे की जे मोर्चाचं नियोजन होतं त्याचं आव्हान करीत असताना ही घटना त्या ठिकाणी झालेली आहे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। रामगिरी महाराजांचं म्हणजे वक्तव्य आहे आजच्यावर, कुठेतरी तेही कारणीभूत ठरलं या सगळ्या गोष्टी? नाही, आपण जर माहिती घेतली तर नाशिक असेल किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बांगलादेश आणि तिकडे जे काही हिंदूंवर अत्याचार झालेत, काही होत आहेत, त्या दृष्टिकोनातून त्याचा निषेध करण्याच्यासाठी बंद, त्याचं आव्हान, त्या संदर्भात ही घटना झालेली आहे। दादा, रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांच्यावरती टीका होत होती किंवा अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, अशातच मुख्यमंत्री त्यांची भेट घेण्यासाठी का? माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा पूर्वनियोजित होता। मला वाटतं की काल कीर्तनाचा शेवटचा दिवस होता, आज काल्याचं कीर्तन म्हणजे आज समारोप असेल कदाचित। यापूर्वीच तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि त्या सप्ताहाचं जे नियोजन समिती होती त्या समितीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागच्या आठवड्यामध्येच आमंत्रण दिलेलं होतं आणि ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले। ओके दादा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।